जय भीम, जय जय भारत, जय महाराष्ट्र. एस रविराज, रवींद्र चांगो शिंदे, कार्यकारी अभियंता, सेवानिवृत्त, 32 वर्ष सेवा, प्रगल्भ सेवा. ठाण्याच्या जडणघडणीमध्ये, विकासामध्ये मोलाचं अभ्यासू ज्ञान अभियंत्याद्वारे देऊन ठाणे शहर प्रगत करण्यात जो प्रगती ठाण्याचे नगरसेवकपासून ते गटनेते, ते आमदार, विरोधी पक्ष नेता, नगरविकास मंत्री, पालकमंत्री, मोलाचं ठाणे जिल्हा विकासाचं काम जे कोणी केलं असेल ते एकनाथराव शिंदेने केलं असेल. आज मी त्यांच्या मुद्दाहून बाजूने बोलत नाही, तर खरोखर चांगली बाजू आहे ती चांगली बाजूच बोलणार. जे काही पक्षीय राजकारणात आहे त्याच्यात मला जायचं नाही आहे, परंतु नगरविकास पालकमंत्री असताना सार्वभौम जो काही विकास ठाणे जिल्ह्याचा झाला तो वाखाणण्यासारखा आहे. ठाण्यामध्ये रस्ते मोठे झाले, ट्रॅफिक नियोजन झालं, विविध सौंदर्यीकरण झालं, उद्यानं झाले, ब्युटिफिकेशन झाले, मेट्रो आल्या, ट्विन टनेल आलं, कोस्टल रोड आलं. इवन नाही तेच नाही तर SRA जे मुंबईमध्ये होतं ते बांद्र्यामध्ये होतं, ते ठाणे महानगरपालिका क्षेत्रात आणलं. एवढंच नाही, जे क्लस्टरबाबत जे काही धोरण हे 5-10 वर्ष चालू होतं, ठाण्यामध्ये क्लस्टरची आवश्यकता आहे, क्लस्टरची आवश्यकता आहे. विविध आंदोलन झाले, विरोधी पक्षनेत्यांनी केली, सत्ताधाऱ्यांनी केली, सरकार दरबारी. म्हणजे त्या काही ते मुख्यमंत्री नव्हते, जेव्हा पालकमंत्री असताना या सार्वभौम ठाणे जिल्ह्यातील आमदारांना एकत्र घेऊन जे काही क्लस्टर धोरण ठाणे शहरामध्ये जे काही 50-50 वर्ष धोकादायक इमारती झाल्यात, मग किसन नगर असेल, वागळेचं वर्तक नगर असेल, घोडबंदर एरिया असेल, कोपरी 5 पकडी एरिया असेल, कळवा, मुंब्रा, खारेगाव, दिव्यापर्यंत ज्या ज्या काही अनधिकृत इमारतींचं वास्तव्य गेले 40-40 वर्ष आहे, या इमारती जर्जर झालेल्या आहेत, धोकादायक झालेल्या आहेत आणि ह्या इमारती एकमेकाला लागून आहेत. त्यामुळे जर धोकादायक पडली तर एक इमारत दुसऱ्या इमारतीवर पडते. तुम्हाला T. चंद्रशेखर साहेबांचं 1997चं काय आठवतं? 97, 98, 99, 2000. मला वाटतं 97-98च्या रस्ता रुंदीकरण एकीकडे चालू होतं आणि 97-98च्या दरम्यान साईराज इमारत किसननगरमधील नाल्याच्या बाजूची अचानक खाली पडली, ती जमिनीत दाबली गेली, खाली पडली. घराच्या घरं दाबले गेले, कुटुंब दाबले गेले, घराच्या घरं दाबले गेले, कुटुंब दाबले गेले, मृत्युमुखी पडले. तेव्हा आपल्याकडे संक्रमण शिबिराची ही नावाची कल्पना आली. संक्रमण शिबिर नावाची कल्पना कधी आली? जेव्हा साईराज इमारत धोकादायक पडली नाल्याजवळची. आणि तो जो ठाण्यातला पहिला संक्रमण शिबिराचा प्रकल्प जो कोणी केला असेल, पूर्ण बनवला आणि मार्गी लावला, तो रवींद्र शिंदेने लावला अभियंता म्हणून. त्यावेळेस मी उपअभियंता होतो, कनिष्ठ उपअभियंता होतो. 2000च्या मला वाटतं 97-2000च्या दरम्यानचा हा प्रकल्प होता. T. चंद्रशेखर, मी कनिष्ठ अभियंता होतो, नितीन पवार उपअभियंता होते आणि अनिल पाटील साहेब कार्यकारी अभियंता होतो. यांच्या अधिपत्याखाली त्यांना माहिती आहे रवींद्र शिंदे हा डिग्री होल्डर्स आहे आणि स्किल अभियंता आहे, त्याला सांगण्याची गरज नाही. त्यामुळे हे काम जर तो प्रकल्प त्याच्याकडे दिलं तर नेटाने पूर्ण केलं. त्याप्रमाणे मी संक्रमण शिबिराचं प्रकल्प तुलसीधाम येथे पूर्ण केला. चंद्रशेखर साहेबांच्या कालावधीत जे काही रस्ता रुंदीकरण राबवलं गेलं त्यातलं बहुउद्देश्य विस्थापाच्या गोष्टी जे होता ना, विस्थाप्यांना, पुनर्वसींना सोयीसुविधा पुरवणं, हे सगळं कामं
एक त्या रवींद्र शिंदेकडे कनिष्ठ अभियंता नसताना होते आणि मी ते नेटाने पूर्ण केलं. कार्यकारी अभियंता 4ही कार्यकारी अभियंता होते. गिरीश मेंदळे होते, अवसर मोल होते, मनोहर हिरलेकर होते, अनिल पाटील होते, गिरीश मेंदळे होते, अवसर मोल होते, हिरलेकर होते, अनिल पाटील होते. हे 4ही-5ही अभियंत्यांचे सर्वभौम रस्ता रुंदीकरणातलं जे काही पुनर्वसित काम होतं ते रवींद्र शिंदेकडे होतं. आणि ह्या सगळ्या लोकांच्या फायली बनवणं, त्या काळी 100 फायली, 100 फायली, 15 दिवसांनी 100 फायली, 15 दिवसांनी 100 फायली, 3 वर्षामध्ये अशा 100 फायली रवींद्र शिंदे कॉम्प्युटराईज नाहीत, हाताने बनवून रात्रभर काम. नुकतंच लग्न झालं होतं, मिसेस वैतागली, अरे तुम्ही लग्न कशाला केलं, वेळ तरी द्या. वेळ मिळत नव्हता, रात्रभर काम, फायली बिले अशा प्रकारचं काम चालू होतं दिवस रात्र. आणि आज काम एकीकडे 24 तासात काम पूर्ण करून चंद्रशेखर सांगतील त्याप्रमाणे काम पूर्ण करून देण्याची क्षमता रवींद्र शिंदे होती ज्युनियर इंजिनियर असताना. हे सर्वांना माहिती होतं. चंद्रशेखरकडे 100 फायली घेऊन जाणारा माणूस हा रवींद्र शिंदे होता. कोणताही कार्यकारी अभियंता जायचं नाही. जर हिंमत होती ती रवींद्र शिंदेकडे होते. साहेब मला फक्त कामाची खुशी, साहेब कामाचे भोगते होते. टी चंद्रशेखर साहेब कामाचे भोगते होते. एक पान उचललं का दुसरं पान, एक फायली फक्त ठेवायचे. मला साहेब बोलायचे फक्त फाईल ठेवा आणि पान उचला. फाईल ठेवायचं, पान उचलायचं, साहेब वाचायचे नाही. फाईल ठेवायचं, पान उचला, साहेब वाचायचे नाही. फाईल अशा प्रकारच्या फाईली त्या काळी मी रवींद्र शिंदेने आयुक्त टी चंद्रशेखर साहेबांकडून मंजूर करून आलेले. टी चंद्रशेखर साहेब गेले, भोगे साहेब आले. भोगे साहेब कडक शिस्तीचे, अर्थसंकल्प नियंत्रित करणारे एकही प्रस्ताव, कर्ज पाहता महानगर एकही प्रस्ताव कोणी करायला तयार नव्हते. आयुक्त कुठलेच प्रस्ताव करायला तयार नव्हते. त्यावेळेस फक्त रवींद्र शिंदेचे प्रस्ताव सही व्हायचे. हे सर्वभौम ठाणे महानगरपालिकेला माहीत पडलं. अरे रवींद्र शिंदे साहेबांचे प्रस्तावच भोगे साहेब सही करतात, काय आहे. कारण मी स्पष्ट मत व्यक्त केलं, साहेब तुम्ही जर सह्या नाही केला, कार्यकारी अभियंत्याला जर अधिकार नसेल तो कार्यकारी अभियंता कसला, हे मत व्यक्त केलं. कार्यकारी अभियंत्याला कमीत कमी 50 लाखाचे अधिकार प्राप्त झाले पाहिजेत, ते नाही आहेत. आणि लोकप्रतिनिधी नगरसेवक थेट कार्यकारी अभियंत्याकडे येतात आणि प्रस्ताव काम करण्याची मागणी करतात. जर कार्यकारी अभियंत्याला जर पॉवर नसतील तर कार्यकारी अभियंता कसला. आणि मग 14 कोटी 5 कोटीची प्रकरणं घडतात, कारण काय वेळेत मान्यता मिळते. अशा प्रकारचं वक्तव्य मी आयुक्तांसमोर केलं. त्यावेळेस के.डी. लाला आयुक्त होते, के.डी. लाला नगर अभियंता होते, आयुक्त भोगे होते, के.डी. लाला नगर अभियंता होते. नगर अभियंत्याने माझी ओळखच एक डॅशिंग अभियंता म्हणून भोगे साहेबांबरोबर करून दिली. अशा प्रकारे मी कामामध्ये प्रगल्भता असल्यामुळे सर्व समोरासमोर भिडणारा एकमेव माणूस होता तर रवींद्र शिंदे होता. मी थेट प्रस्तावांच्या याद्या भोगे साहेबांकडे दाखवल्या आणि भोगे साहेब म्हणाले या यादी दाखवा, टिप्पणी करा, मी लगेच मंजुरी देतो. त्या भोगे साहेबांनी जेवढे प्रलंबित प्रकल्प होते 50 कोटीचे एका यादी आणि एका टिप्पणीमध्ये मंजूर करून दिले आणि नंतर प्रस्ताव मंजूर झाले. अशा प्रकारचा हा रवींद्र शिंदे आहे. त्यामुळे त्या काळी सभागृह नेते असलेले एकनाथराव शिंदेंना माहीत होतं की एकमेव अभियंता जो आहे तो रवींद्र शिंदे आहे की ज्याच्यामध्ये डेअरिंग आहे, डॅशिंगनेस आहे, कामं करण्याची प्रगल्भता आहे, त्यांना माहीत होतं. त्यामुळे मी सातत्याने ते बोलवायचे. कुठल्याही अडीअडचण झोपडपट्टीला टॉयलेट बांधणं असं, नाला बांधणं असं, ड्रेनेज लाईन टाकणं असं, एकनाथराव शिंदे मला बोलवायचे. आणि ज्यावेळी पावसाळ्याजवळ आला, नाले सफाईचा प्रश्न, नाले पाहणीचा मुद्दा असेल तेव्हा तर रवींद्र शिंदेला ते सोबत घ्यायचे. त्यामुळे अशा प्रकारे प्रगल्भते काम करणारा माणूस आज सेवेमध्ये. विविध बहुउद्देशीय प्रकल्प करताना नाले प्रकल्पाचा पहिला प्रकल्प जो 36 कलवड एका वर्षभरात 6 महिन्यात 18 करणारा माणूस एकमेव. संक्रमण शिबिर तर केलं, त्याच्या बातम्या वर्तमानपत्र आला. नाले प्रकल्पाचा पहिला प्रकल्प जो राबविला पूरस्थितीनंतर 2005-2006 जो प्रकल्प ते राबवले, पहिल्या 6 महिन्यात 18 कलवड, दुसऱ्या 6 महिन्यात 18 कलवड. अतुल भोये नावाचा इंजिनियर जो मीच कॉर्पोरेशनमध्ये त्याला सेवेत लावला, तो माझ्यासोबत काम करायला. हिरलेकर साहेब कार्यकारी अभियंता, उपअभियंता. मुंब्र्यातला पहिला प्रकल्प नाले डिपार्टमेंटचा पूर्ण करणारा माणूस रवींद्र शिंदे.
ठाणे महानगरपालिकेत जेवढे पहिले प्रकल्प आले ते रवींद्र शिंदेने फोडले. ते झालं. मलनिस्सारण विभागाचं स्वच्छ ठाणे सुंदर ठाणे अंतर्गत सुलभ शौचालयाचा प्रकल्प रवींद्र शिंदेने केला. स्वच्छ भारत सुंदर भारत प्रकल्प सुलभ शौचालयांची कामं रवींद्र शिंदेने केले. रेड लाईनची कामं आणि नाले प्रकल्पाचा JNRM अंतर्गत 2007चा बहुउद्देशीय प्रकल्प DPR केंद्राकडून मंजूर करून आणणं रवींद्र शिंदे स्वतः दिल्लीला गेलेले आहेत. नियोजन भवनमध्ये जाऊन आलेले आहेत. प्रकल्पाचा आर्थिक संकल्प निधी आणलेला आहे. अशा प्रकारे प्रकल्पाने काम करत आला. पण 2020 जे काही आपत्ती माझ्यावर आली त्याच्याबद्दल न बोललेलं बरं. त्याच्याबद्दल साहेबांनी स्वतः माफी मागितली महापौर साहेबांच्या दालनामध्ये. रवी, माझा काही दोष नाही आहे, ते जाऊ दे, झालं ते झालं, पण तुझा काही संबंध नव्हता. पण